मंडळी, निवडणुकांमध्ये अनेकदा निवडणूक निकालांवर प्रभाव टाकण्यासाठी पैसे वाटले जातात. अशा घटना प्रत्येक निवडणुकीमध्ये उघड होताना आपण बघतो. सध्या राज्यामध्ये महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ही निवडणूक पारदर्शी करण्यासाठी सगळ्या प्रकारची खबरदारी प्रशासनाकडून घेतली जाते. या निवडणुकीत आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी ठोस पावलं उचलली जात आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या बऱ्याच लोकांना अनेक शहरांमधून हद्दपार करण्यात आलंय. पैशाचं, दारूचं किंवा कोणतंही आमिष दाखवताना उमेदवार जर सापडले तर त्यांच्यावर कठोर कारवाई होणार आहे असं देखील सांगण्यात आलंय. मात्र अशा कारवाईला घाबरतील ते उमेदवार कसले? पैशाचं सोडाच, पण दारू, साड्या वाटप, घरातल्या आवश्यक वस्तूंची वाटप अशा बऱ्याच प्रकारे मतदारांना खुश करताना उमेदवार कुठलीच कसर सोडत नाहीयेत. कोण पैसे देऊन सभेला गर्दी जमवतोय, तर कोण साड्या वाटून महिलांना खुश करतय. सोशल मीडियावर एक व्हिडिओ तर असा व्हायरल होतोय ज्यामध्ये महिलांना प्रचार पॅम्पलेट सोबत पैशांची पाकिटं दिली जात आहेत. आता ही पाकिटं महायुतीकडून वाटप केली जात असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे भरारी पथक नेमकं काय करतय, हा देखील प्रश्न लोकांकडून विचारला जातोय. असाच एक प्रकार जळगाव मधून देखील समोर आलाय. या व्हिडिओमध्ये एक माणूस एका महिलेला सांगताना दिसतोय की धनुष्य बाणालाच मतदान करायचं आणि त्यानंतर तो तिला पैसे पण देतोय. आता शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याकडून हे सांगण्यात येतंय की आम्ही त्या सगळ्या लोकांना रोजंदारीचे पैसे देत होतो. बरं, एवढंच नाही तर डुप्लिकेट ईव्हीएम वर मतदानाचा डेमो देखील दिला जातोय. मग जर रोजंदारीचे पैसे देण्यासाठी सगळ्या महिलांना एकत्र बोलावलंय, तर मग यामध्ये मतदानाच्या डेमोचा काय संबंध? याचं उत्तर मात्र शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना देता आलं नाही. या सगळ्या गोष्टी बघता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की निवडणुकीच्या काळात एखादा उमेदवार पैसे वाटताना रंगेहात सापडला तर त्यावरती काय कारवाई होऊ शकते? स्वतःकडे नेमके किती पैसे आपण बाळगू शकतो आणि त्यामध्ये जप्त केलेले पैसे नेमके कुठं जातात? त्या पैशांचं पुढं काय होतं? सगळंच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्हाला माहिती आहे आपला विषयच भारी आहे. मंडळी, निवडणुकीच्या काळात उमेदवारांना प्रचारासाठी किती पैसे खर्च करायचे हे देखील त्या निवडणुकीच्या वेळी निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात येतं. मात्र आपण बघतो उमेदवार कोट्यावधी रुपये खर्च करतात. मग त्यांच्याकडे हा पैसा नेमका येतो कुठून? सरकारकडून दिला जाणारा पैसा आणि प्रत्यक्षात उमेदवाराकडून खर्च होणारा पैसा याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आपल्याला दिसून येतो. सध्या महापालिकेचंच उदाहरण घ्या ना. निवडणुकीपूर्वी सर्व्हेमध्ये येण्यासाठी बऱ्याच उमेदवारांनी बक्कळ पैसा खर्च केला असला तरी निवडणुकीसाठी जवळपास 15 ते 20 कोटी रुपयांची तजवीज त्यांनी आधीच करून ठेवलेली दिसतीये. प्रत्येक प्रभागात किमान 100 कोटी रुपयांची उलाढाल होईल असं जाणकार म्हणतायत. मतदारांना प्रभावित करण्यासाठी अनेक विधानसभा मतदारसंघातील प्रभागांमध्ये अक्षरशः पैशांचा पाऊस पडताना दिसतोय. कार्यकर्त्यांची चंगळ होतीये. मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्रलोभनं दाखवण्यात येत आहेत. महापालिका प्रशासनाकडून या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यात येत असलं तरी उमेदवाराकडून प्रशासनाला चकवा देऊन सगळे उद्योग सुरूच आहेत. ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे की किती लक्ष ठेवलं आणि कारवाई जरी करायचं म्हटलं तर हे पैसे सर्रास वाटले जात आहेत. न पैसे वाटता निवडून येणाऱ्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच असू शकते. मात्र याबद्दल उघडपणे बोलायला कुणीच का तयार नाहीये. 500 रुपये, 1000 रुपये मिळवण्याच्या नादात मतदार स्वतःचं लाखोंचं नुकसान करतायत हे त्यांच्या लक्षात येत नाहीये. लोकशाहीनं तुम्हाला जो अधिकार दिलाय, तुमचं जे कर्तव्य आहे ते तुम्ही एखाद्या उमेदवाराला 500-1000 रुपयांमध्ये विकता, हे कितपत बरोबर आहे हे आता मतदारांना ठरवावं. बरं, हे सगळं करताना काहीच वाटत नाही, पण जर तुम्ही निवडणुकीत किंवा इतर कोणत्याही बेकायदेशीर कामासाठी पैसे वाटताना पकडले गेलात तर तुम्हाला निवडणूक कायद्यानुसार 1 वर्षापर्यंत कैद आणि दंड होऊ शकतो. कारण पैशाने मत विकत घेणं हा गंभीर गुन्हा आहे. PMLA कायद्याअंतर्गत 3 वर्षांपासून ते 7 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे आणि मालमत्ता देखील जप्त होऊ शकते. पुढचा मुद्दा आहे की तुम्ही जास्तीत जास्त किती पैसे जवळ बाळगू शकता. निवडणूक आचारसंहिता लागू झाली की नागरिकांवर देखील बरीच बंधनं येतात. आचारसंहितेच्या काळात फक्त 50,000 रुपये घेऊन आपण फिरू शकतो. त्यापेक्षा जास्त रक्कम जर आढळली तर आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन मानलं जातं. याशिवाय हा पैसा कुठून आला याचा पुरावा द्यावा लागतो. या पैशाचा वापर निवडणुकीसाठी होणार नसल्याचंही सिद्ध करावं लागतं. 50,000 पेक्षा जास्त रक्कम सापडली की निवडणूक आयोग तुमची चौकशी करू शकतो. त्यावर योग्य आणि समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर हे पैसे जप्त केले जातात. आचारसंहितेच्या काळात जर तुम्ही या आकड्यापेक्षा जास्त कॅश घेऊन चालला असाल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे ओळखपत्र असलं पाहिजे. रोख रकमेची संबंधित कागदपत्र असली पाहिजेत. कॅश विड्रॉल प्रूफ हवा.
बँकेतून पैसे काढताना येणारी पावती किंवा बँकेचं ऑनलाईन स्टेटमेंट हवं. तसंच तुम्ही जे पैसे घेऊन जात आहात त्याचा निवडणुकीशी काही संबंध नाहीये, त्याचा निवडणुकीच्या निकालावर परिणाम होणार नाही हे तुम्हाला सांगणं बंधनकारक असतं. मात्र या संदर्भात तुमच्याकडे काही पुरावा नसेल आणि तुम्ही हे पैसे निवडणुकीसाठी वापरले जात नाहीयेत हे जर सिद्ध करू शकला नाहीत, तर मग तुमच्याकडचे पैसे जप्त केले जातात. ठेवून घेतलेल्या पैशांची तुम्हाला पावती दिली जाते. तुम्ही जेव्हा त्या रकमेचा पुरावा देता तेव्हा तुम्हाला तुमचे पैसे परत केले जातात. मंडळी, याचाच एक ताजं उदाहरण घ्यायचं झालं तर मध्यंतरी निलेश राणे यांनी भाजपची पोलखोल करत एक स्टिंग ऑपरेशन केलं होतं. नगर परिषदेची निवडणूक तोंडावर असताना भाजपकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला. त्यानंतर ऍक्शन मोडमध्ये येत त्यांनी मालवणमध्ये भाजप कार्यकर्ते विजय केनवटेकर यांच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात जवळपास 20 ते 25 लाख रुपये सापडले. हे पैसे कुठून आले या प्रश्नाचं पटेल असं उत्तर विजय केनवटेकर यांना देणं शक्य झालं नाही आणि परिणामी हे पैसे जप्त करण्यात आले. त्यामुळं अजून एक प्रश्न निर्माण होतो की हे जप्त केलेले पैसे नेमके जातात कुठं, त्याचं पुढे काय होतं, ते परत मिळतात का आणि ते परत मिळवण्यासाठीची प्रोसिजर काय असते. तर बघा मंडळी, चेकिंग मध्ये जर हा पैसा प्रचारासाठी वापरला जाते असं लक्षात आलं तर हा पैसा जप्त केला जातो. पैसे जप्त केल्यानंतर इलेक्शन कमिशनचा रोल इथंच संपतो आणि इथून IT विभागाचा रोल सुरू होतो. IT विभाग नेत्याविरुद्ध केस दाखल करतो. केस कोर्टात गेल्यावर जर गुन्हा सिद्ध झाला नाही तर पैसे उमेदवाराला परत केले जातात. परंतु गुन्हा सिद्ध झाला तर डिस्ट्रिक्ट ट्रेजरीज मध्ये ते पैसे जमा केले जातात. 10 लाखांपर्यंतची कॅश थेट डिस्ट्रिक्ट ट्रेजरीज मध्ये जाते. रक्कम जर त्यापेक्षा जास्त असेल तर IT विभागाच्या नोडल ऑफिसरला याची माहिती देऊनच कारवाई करता येते. ज्या मतदारसंघात पैशांचा वापर जास्त होऊ शकतो अशा ठिकाणी निवडणूक आयोगाकडून 3 ते 4 फ्लाइंग स्क्वॉड, स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम आणि व्हिडिओ सर्व्हिलन्स टीमची नेमणूक केली जाते. या टीम्स निवडणूक जाहीर झाल्यापासून ऍक्टिव्ह होतात आणि निवडणूक होईपर्यंत काम करतात. आता मंडळी, एवढ्या सगळ्या माहितीतून तुम्हाला समजलंच असेल की आचारसंहितेमध्ये किंवा निवडणुकी दरम्यान पैसे वाटप करणं कायद्याने गुन्हा आहे आणि हा गुन्हा जर तुम्ही केला तर तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. त्याचबरोबर या काळामध्ये आपण आपल्यासोबत 50,000पेक्षा जास्त कॅश बाळगू शकत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर आपल्यासोबत असं काही झालंच तर आपल्याला काय प्रोसिजर फॉलो करून पुरावे सादर करावे लागणार आहेत जेणेकरून आपले पैसे आपल्याला परत मिळतील. त्यामुळं एकतर पैसे वाटू नका आणि कोणी वाटत असेल तर तिथे रांग लावायला जाऊ नका. मतदानाचा हक्क बजावा आणि योग्य त्या मतदाराला मत द्या. बाकी तुमच्या आजूबाजूलाही असा कधी प्रकार घडलाय का किंवा तुमच्या सोबत असं काही घडलंय का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.